तिकडे कुठे गेला? खाऊ का ठेवू? मला नाही खाऊन घे. सेम सिच्युएशन. बस मध्ये बसलो गो, बस मध्ये बसलो. हाय हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे रविवार आणि आज मस्त आमच्याकडे छान छान बेत आहे. सगळ्यात पहिले तर आप्पे आहे, आप्पे मिक्स डाळीचे जे मी बनवते आणि मम्मीच्या हातची स्पेशालिटी म्हणजे मटन. तर दोन्ही जावयांना, एक इकडे जावई आहे आणि अजून एक आता येणार. तर ह्या दोन जावयांसाठी स्पेशली मस्त मटन बनवते मम्मीच्या हातचं. नाही आम्ही पण खाणार आहे, तुम्ही पण, म्हणजे स्पेशली तुमच्यासाठी आम्ही थोडं उरलेलं असेल तर खाऊ. आणि तुम्हाला असा प्रश्न पडत असेल एखाद्या वेळेस की माझा म्हणजे मी कुकिंग चॅनल का चालू केलं, तर माझ्याकडे जी हे आहे टॅलेंट जो आहे कुकिंगचा तो मम्मीकडूनच आलेला आहे. म्हणजे मम्मी आणि पप्पा दोघांकडून. तर मस्त स्वयंपाक बनवते मम्मी, तर बनवतेच. पप्पांचं तर हॉटेलच आहे, तुम्हाला माहिती आहे. जर जेव्हा मी आता चंद्रपूरला वगैरे जाईल जेव्हा, तर तुम्हाला दाखवेलच. हे बघा अप्पे झालेले आहे जे मम्मी काढत आहे आणि तिकडे मसाला होते. इथे अप्प्यांचं याच्यामध्ये कोथिंबीर आत्ता टाकली आणि इकडे मटणाचा मसाला चालू आहे. आणि जे मी म्हटलं की 4-5 दिवस झाले हे नाही आहे, काय म्हणते, बाई नाही आहे. तर आमच्याकडे आता जेवढे पाहुणे आहे, म्हणजे आता माझी बहीण, मम्मी, बहिणीची सासू, ह्या सगळ्यांची इतकी मदत होत आहे. 3-4 वेळा आता आम्ही भांडेच घासतोय. आणि कितीतरी वर्षानंतर मी आता फरशी पण पुसलेली आहे. तर आता खूप सगळ्यांची खूप मदत होत आहे, त्याच्यामुळे थँक्यू, वेलकम. दोघी जणी करताय पोळ्या, मस्त पोळ्या करते. वा, मटनची भाजी झाली, दाखव ग. लाईट लावतो वरचा, पहिली बटन. हा नाही, अंधारच पडते. मस्त पोळ्या चाललंय. वा वा वा. हे बघा संदीप कुठे गेला? हा अगो काय करता? आता आमची जेवणं वगैरे झालेली होती आणि परत हे भांडे घासायचं काम चालू होतं. इथे ह्या दोघी जणी भांडे घासत होत्या, माझी मम्मी आणि हर्षाची सासू. आणि मी हे सगळं आवरून देत होती त्यांना. तर इथे मम्मीची आणि हर्षाच्या सासूबाईंची खूप मदत झाली, दोघांनी खूप मदत केली. फास्ट नाही, फास्ट नाही. एकदम फास्ट, एकदम फास्ट. अंधार झाला बघ, अंधार. आता झोपायचं, आता झोपायचं नाही. या दोघींनी भांडे वगैरे छान घासून दिले. त्यानंतर मी ओटा क्लीन करून घेतला, सगळं साबण वगैरे लावून सगळीकडे. आता नॉनव्हेजचं म्हटलं तर सगळीकडे उडतं आणि तेल वगैरे उडतं, त्याच्यामुळे सगळं एकदम क्लीन आणि चकाचक करून घेतलं. इथे हे करून झाल्यानंतर मग आम्ही आईस्क्रीम खायला बसलो. घे ना मग आता. चीज असं लावायचं. दे आता झोप आली आहे. आता लावा ना ती सगळे सोल्जर्स लाव. अगो सोल्जर्स लाव. इथे 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 असं झालं त्याचा चेस खेळून. हे बघा संध्याकाळ झालेली आहे आणि इकडे या दोघी जणी काय मोबाईल पाहत आहे. पहिले आम्हाला म्हणजे आता सांगावंच लागते की मोबाईल पाहू नका, मोबाईल पाहू नका. आणि आता या आयांनाही सांगावं लागते मोबाईल पाहू नका म्हणून.
डोळे खराब होते बरं. आता वाजले 6:15 आणि आता चहा ठेवायचा आहे मस्त. इकडे अगस्त्य, हर्षा, मोहन हे सगळे झोपलेले आहे. त्यानंतर संदीप पण झोपलाय. सगळ्यांचा आराम चाललेला आहे. आता मी चहा करते आणि थोडासा मागे पसारा दिसत असेल. आता पाहुणे आल्यानंतर थोडंसं तर होणारच ते. आता मी मस्त चहा करते आल्याचा. काय करतोय आयुष? मी एक रेसिपी बनवतोय ज्याच्यामध्ये ब्रेड, 4 ब्रेड लागेल, थोडेसे पनीरचे स्लाइसेस लागेल आणि हॉट सॉस लागेल. बस 2 सँडविचेस असणार आहेत. आणि नथिंग. 2 सँडविचेस. वा, गुड. आयुष पण आता माझ्या अंडर काम करायला लागलाय आणि तो पण मस्त कुकिंग करायला लागलाय. तर आता तो पनीर सँडविच करतोय, बटरमध्ये ब्रेड भाजतोय. गॅसच्या वरती वगैरे. तर आता चहा घेऊ आणि इथे मोहन आणि मोहनची मम्मी हे घेतात ग्रीन टी. तर त्यांच्यासाठी आधी पाणी गरम करू आणि त्यानंतर चहा ठेवते. सकाळी खाऊन झालं होतं मटण आणि संध्याकाळी परत नॉनव्हेज वगैरे तर खाण्याची काही इच्छा नव्हती. मग काहीतरी स्नॅक्स किंवा असं काहीतरी हलकं फुलकं खायचा विचार होता. मग आम्ही गेलो नाशिकच्या अण्णा इडलीमध्ये. तर तिथे साऊथ इंडियन वगैरे फूड खूप छान मिळतं. मग तिथे गेलो आणि तिथे फॅमिली टाईम एन्जॉय केला. त्यानंतर इथे हे सगळे गाडीने आले, म्हणजे मोहनच्या हर्षाच्या कारने आले आणि मी आणि संदीप आम्ही बाईकने आलो. त्याच्यामुळे माझे केस असे विस्कटलेले होते. हे बघा, आपण कुठे चाललो? आज आहे सोमवार, म्हणजे दुसरा दिवस आणि आज आम्ही आता चाललो आहे मिसळपाव खायला. तर इथे आम्ही तिघीच जणी आहे, कारण मोहन आणि मोहनची मम्मी हे परत त्यांच्या गावाला गेले आणि संदीप पण आपल्या आपल्या कामाला गेले. त्याच्यामुळे आम्ही तिघीच घरी होतो आणि मम्मीला इथली मिसळपाव टेस्ट करून द्यायची होती. तर त्यासाठी आम्ही साधना मिसळला चाललो होतो. मम्मी पहिल्यांदा आली आहे मिसळपाव खायला. किती वर्ष झाले का आमच्या लग्न? आम्ही इथे राहून 10 वर्ष झाले. 10 वर्षामध्ये पहिल्यांदा मिसळपाव खातो. नेहमी मम्मी येताना फ्रायडे नाही मंडे ट्यूजडेला माझ्याकडे यायची आणि सॅटर्डे संडेला पुण्यात राहायची मुलाकडे, मयूरकडे. तर मग त्याच्यामुळे आम्ही कधी गेलोच नाही. तर आज योग आलेला आहे. जे नाशिकमध्ये राहतात ना त्यांना माहिती आहे साधना मिसळपाव, पण जे नाही माहिती, तर तुम्ही जर नाशिकला याल आणि नाशिकला फिरायला याल तर साधनामध्ये मिसळपाव नक्की खायला या. इथे चुलीवरचं मिसळ मिळतं आणि खूप फेमस आहे. आम्हाला खूप आवडतं म्हणून आम्ही बऱ्याचदा इथे. आपण तिघं एकाच चेहऱ्याचे दिसतो ना, एकसारखेच दिसतो. मग फळ पडत माझ्यासारखी येते नाक. नाही आमच्याकडे.
कोच मध्ये बसलो. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आवराआवरी चालू आहे. म्हणजे मम्मी तर करतच आहे, सोबत मी पण करते. आणि इथे असं चालू आहे थोडी थोडी कामं सगळ्यांची. बॅग वगैरे भरलेली आहे. इथे आयुष पण रेडी आहे. आमच्या बॅग्स वगैरे भरून झालेले आहे. सगळं सामान काढून घेतलेलं आहे. आता आहे आम्ही नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनवर आणि ट्रेनची वाट बघत आहे. तुम्हाला कळलं असेलच की आम्ही कुठे चाललो आहे. तर हे बघा, इथे ट्रेनमध्ये बसलो आहे. म्हणजे सकाळ झाली आहे, रात्री आम्ही निघालो होतो आणि सकाळी आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे, जवळच आहे. आणि इथे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरची तुम्ही खुशी बघू शकता, आनंद बघू शकता, कारण आम्ही चाललो आहे माहेरी. तर आम्ही पोहोचलो आहे विदर्भामध्ये आणि आत्ता पोहोचलो आहे वर्धा जंक्शनला. तर आम्हाला जायचं आहे चंद्रपूरला. तर वर्धेला उतरते, म्हणजे वर्धेला थांबते आणि त्यानंतर नागपूरला थांबते ही ट्रेन. तर आम्ही इथे वर्धेला उतरलो आणि आता आम्ही आमच्या गाडीने चाललो आहे चंद्रपूरला. आणि हा जो दिसतो आहे, जो ड्राईव्ह करतो आहे गाडी, तर तो आहे माझ्या मावशीचा मुलगा, म्हणजे माझा भाऊ. तर तोच आम्हाला घ्यायला आला होता पप्पांची गाडी घेऊन. कारण अग्गूला थोडीशी वॉमिटिंग वगैरे होते बसमध्ये, म्हणून मग गाडी पाठवली होती पप्पांनी माझ्या. हे बघा, अशी मजा मस्ती करत करत आम्ही चंद्रपूरला पोहोचलो, म्हणजे पोहोचतच होतो. आणि हा आहे भाऊ, रोशन नाव आहे त्याचं. आणि हा इथे चंद्रपूरला असतो, म्हणजे माझी मावशी एक इथे चंद्रपूरला असते, तिचा मुलगा आहे हा. आणि मस्त ड्राईव्ह करतो, आम्हाला घ्यायला पण आला होता. आणि तो त्याच्या कामामधून थोडासा वेळ काढून ड्राईव्ह पण करतो. तर आणि बोलता बोलता इथे चंद्रपूर आलं सुद्धा. आता तुम्ही बघू शकता, चंद्रपूर ही महानगरपालिका आहे, भरपूर शॉप्स आहे. आणि आम्ही पोहोचलो घरी आल्यानंतर फ्रेश झालो, आंघोळी झाल्यानंतर जेवण वगैरे झालं आणि फक्त आराम केला. तर आज आहे मंगळवार. मी संडेपासून हा व्हिडिओ सुरू केलेला आहे. संडेला थोडेफार क्लिप्स घेतले, कारण सगळेच होते आणि सगळे असल्यानंतर थोडंसं फॅमिली टाईम स्पेंड करण्यात येतो. तर थोडेच क्लिप्स घेण्यात आले. त्याच्यामुळे संडे, मंडे आणि ट्यूजडेपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे. आणि मंडेला आम्ही ट्रॅव्हलिंग केलं, म्हणजे मी नाशिकमधून चंद्रपूरला आलेली आहे माझ्या माहेरी. आता तुम्हाला मस्त मस्त ब्लॉग्स बघायला मिळणार आहे. तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.